का व काऊन एवढी तणतोड बसली व कसं टेन्शन आलं तू एवढी हैराण झाल्यासारखी काऊन आहे तू गमून नाही राहील का घरी माय घर आवडलं नाही का तुले हो मला तुमचं घर आवडलं. का व तू तर पहिले मला नाव दे आता तर तू एकदम अहो आली बाप्पा ल रंग तरी हो गाडी असं वेगळं होतं. आता तुम्हाला नवरानी झाला काय मग आता तुला अहोने म्हणा लागून काय त्या मायच्या देखता जर मी तुला चिंके केलं तर माय मास धणार नाही का? जाऊ दे ते गोष्ट मला पहिले सांग तू काऊन एवढी दुःखी झाली सांग मला पहिले मग तुला काही टेन्शनच नाही आहे. मी घरून आली तुम्ही काय सांगून आली का मी गोळ्या घालायला जातो म्हणून सांगितलं होतं आणि आता त्यासोबत एकदम मी चालली आली माई वाटणी पडेन काय आता काय करू मी? मग त्याच्यात काय एवढं टेन्शन घ्या लागता आणि त्याचपाशी मोबाईल आहे आणि कर ना त्या मायला फोन मी आली म्हणा चिंकेच्या घरी पडून लग्न करू आणि एवढं काय भया लागते तुला त्याच्यासाठी आणि मी आहे ना त्यासोबत हे असं नाही मायला किती दुःख होईल माय पोरगी गेली त्याच तर मला किती टेन्शन आलं माय तर मी मामाची पोरगीच आहे तू तर पोरग आहे माय तर लढन रे बापाला आता कसं सांगू माय तिले उद्या चिंके तू काय कर स्वतः सांगून दे त्या मायले दुसऱ्याकडून माहीत झाल्यापेक्षा मग दुसऱ्याकडून माहीत झालं म्हणजे लय बेकार वाटत ना तिले त्याच्यात तूच फोन कर आणि सांगून दे मी चिंक्यासोबत गेली म्हणा मग करतो तर मी फोन मग आईले माई वाट नको पाहिजे मी आता काय घरी वापस नाही या कुठे गेली एकदम तू तर वया टाकायला गेलती आणि वया टाकताना काय गायब झाली का तू एकदम कोण नाही बाई मी चिंक्यासोबत लग्न केलं त्याच्या घरी मी पाहून आलेली आहे आणि मला आता फोन नको करू आणि नाही वाट काही पाहू नको आणि लोकांना काही गोंधळ करू नको आणि लोक विचारन तर माहित नाही ना पोरगी कुठे गेली तर नाही तर म्हणजे ओ पिंके काय केलं हो माहित्या माया सारं नाव डबला तुला याच्यासाठी शिकवलं का ओ माय मी काय बोल नको ठेवते मी मला काही बोलायला वेळ नाही आहे मी उद्या येतोच त्याच्या मायले बोलायला तिच्या मायसोबत बोलायला येतो आणि त्या चिंकेची काढतो काय होतं मी आता येतो तुला घेऊनच जातो घरी थांब येऊ नको ना आता माय घर झालं ना तमाशा करून काय करतो नको येऊ ना आता नाहीतरी मी याच्यासोबत लग्न केलं ना काल तमाशा करतो येतो तो खरीच निघतोच मी करू काऊन पिंके लढाली लागली काय म्हणे तुम्ही मा येतो म्हणे घेऊन जातो म्हणे तुले म्हणे मग मला बेकार जेवायला काय आणि तमाशा झाला म्हणजे कसं वाटत तू काय टेन्शन घेऊ नको मी काही कमी भारी नाही काही कमी भारी नाही आहे मग भांड त्या माझ्यासोबत काय कशी नेते एकदा मी घरातून आणल्यावर कशी हात धरून नेते ते मी पाहतो तिले आता काय होतं त्याच्याकडून करणं आपण पहिलेच कोर्ट मॅरेज केलं ना टिशा गिशा सब नेल त्यांना आणि आता काय होते तिच्या आईच्याकडून करणं जेव्हा करायचं होतं त्यांना नाही केलं आणि आता काय होते धन्यवाद लढ नको तू तिला माहित नाही आपण कोर्ट मॅरेज केलंच म्हणून आता तिला माहिती कोर्ट मॅरेज केलं म्हणून मग नाही कोयत करत जाऊ दे आपण तेच सांगून देऊ आपण कोर्ट मॅरेज केलं आहे बा म्हणून शांते निघो लवकर घराच्या बाहेर घरात दळली आता माझी पोरगी घरात आणली ना त्या पोट्ट्यानं काही बोलू नको ना भांडण नको करू ना बस पट्टे लय शायनी झाली तू आता बोंबलून राहिली आणि मी काय केलं तू आला आणि माय नाव काय घेऊन राहिली माय घेणं नाही देणं नाही मायावर कोण येऊन राहील तू मोठी चांगली तोंड करून वर्त करून विचारून राहिली मला काय केलं माया पुरीला त्या घरात आणलं आणि मस्त अधिक माझ्यासोबत तरेलीवर येऊन राहिली तू मी अगं त्या पुरीला आणलं नाही मला काही ती पोरगी पसंत नाही आहे पण आता ह्या कट्ट्यानंतर आली ती पोट्टी चाली माझ्या घरी आणि म्हणून मला घरात घ्यायला लागलं आणि सारा गावभर बोंबून राहिली म्हटलं माईवाली नावाची त्या पोट्ट्याच्यानं त्या पोट्टीच्यानं त्याच पोट्टीनं माझ्या पोराला बैकोला म्हटलं म्हणूनच माझ्या पोरानं आणलं म्हटलं तिले आणि नाही तर माझ्या पोरगं असं होतच नाही माझ्या पोरीवर इल्जाम लावून राहिली तू आणि त्या पोराला नाही म्हणत संस्कार समजतं त्या पोराला त्याच पोरानं माझ्या पोरीला फुसलवून आणली म्हटलं त्याच्यासोबत बोलायचं नाही शांत चला पोट्ट्या घरी चांगलं नवरीवाला पोरगं पाहतो याच्यापेक्षा चांगलं पोरगं पाहतो ना तुला लग्न लावून देतो चल घरी कोणीच्या कामेकाले बोलू नका मी आई येत नाही आता कारण की मी आई एकदा केलं आता मी डबल काही त्या घरी येत नाही आणि त्याचाही जेवढा गुन्हा आहे तेवढा माया गुन्हा आहे त्याचाही प्रेम होतं मायावर माय प्रेम होतं म्हणूनच आम्ही दोघांना पडून लग्न केलेलं आहे आणि तुम्ही काही दोघी भांडणं करू नका आणि तुम्ही एकामेकाला काही वाईट बोलू नका जे आहे आमच्या दोघांचा निर्णय आहे आम्ही दोघांना घेतलेला आहे देव गोरी लुगी मुगी घरी नाटकं नको करू नाही आई मी आता येत नाही मामीजी आता तुमची दादागिरी चालणार नाही आता ते माझी बायको झालेली आहे ऐकून घ्या आणि आमचं आता लग्न झालं आहे तुमचा काही हक्क राहिलेला नाही आहे आता तिच्या इच्छेवर आहे ते मा घरी राहते तर तिला माझ घरी राहता येते कारण की आम्ही कोर्ट मॅरेज केला आहे एवढी मोठी झाली हो माहिती आहे सारे निर्णय त्याच्या स्वतःच्या मताने घेऊन घेतले काही समजत नाही त्याला त्या स्वतः एवढी हुशार झाली हो माय आपल्या आई बाबाला सांगायचं तुला समजलं नाही का नाही बा एवढा मोठा डिसिजन आपल्या माय बाबाला सांगितलं पाहिजे स्वतःच घेऊन घेतलं हो माय आम्हाला काही उजागिरी ठेवलीच नाही होत्या मी
गेल्यावर काय सांगू त्या बापाला सांगू का आपली पोरगी पळून गेली म्हणून? कोणत्या तोंडानं सांगू? माय चालली हो माय आता घरी. आई तू लढू नको ना व, मला लय बेकार वाटून राहिलं व. बेकार वाटलं तर त्या असं नाही केलं असतं हो. माय विचार तर केला असता, बाप्पाचा विचार केला असता व त्या काही ना काही. चालली मी आता. राय तू चांगलं सुखी सारखं करतो माय. नाही तर मग अधिक कांशीत मावर वाप. मला लय बेकार वाटून राहिलं चिंके. आता पहिले काहीच नाही वाटलं, आता लय बेकार वाटून राहिलं. पहिलेच विचार करायला लागत होता, आता काय लढतं, आता काय हिलवून राहिली. बस ओके.